आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला आजच्या दिवसभरातली राज्यातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिल्यामुळे नवनीत आणि रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं। आणि याच मुद्द्यावरून सत्र न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलाय। राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण थेट न्यायालयानं नोंदवलंय। मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाकरता अमरावतीहून मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जवळपास 12 दिवस त्यांना तुरुंगात घालवावे लागले होते। दरम्यान नवनीत आणि रवी राणांविरोधात दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं निरीक्षण जिल्हा सत्र न्यायालयानं नोंदवलंय। अर्जदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेली वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह होती। राज्यघटनेप्रमाणे असलेल्या भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मर्यादा अर्जदारांनी ओलांडली। मात्र त्यांची वक्तव्य ही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या किंवा सरकार विरोधात चिथावणी देऊन हिंसा घडवण्याच्या उद्देशानं होती असं दिसत नाही। फक्त अयोग्य आणि बदनामीकारक शब्दांचा वापर राजद्रोहाचं कलम 124 लावण्याकरता पुरेसा नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवलं। न्यायालयाच्या या महत्त्वाच्या निर्णयानंतर भाजप आक्रमक झालाय। ठाकरे सरकारनं राणा कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी राम कदमांनी केली आहे। या तीन पक्षाच्या सरकारनं याही अगोदर स्वतःचा राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी अनेकांवर खोटे गुन्हे लावले, तुरुंगात डांबलं। तुम्ही सरकार चालवताय का राजकीय हिशोब चुकता करण्याची फॅक्टरी चालवताय? महाराष्ट्र सरकारनं राणा परिवाराची, त्यांच्या लाखो मतदारांची माफी मागितली पाहिजे। तर न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर देशात दिलासा घोटाळा सुरू असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। हल्ली या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरू आहे त्या दिलासा घोटाळ्यामध्ये अनेक कंगोरे, गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांवर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले। दरम्यान भायखळा कारागृहात प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे नवनीत राणांची तब्येत खालावल्याचा आरोप करण्यात आलाय। कोर्ट का जो ऑब्जर्वेशन है मुझे लगता है योग्य है कि एक महिला के ऊपर कितना अत्याचार हुआ है, कितना उसको अपमानित किया जा रहा है, कितनी पीड़ा पहुंचाई है। जिस राज्य में महिलाओं का सम्मान किया जाता था उसी राज्य ने, उसी मुख्यमंत्री ने, जो मुख्यमंत्री यहाँ पे है, उन्होंने खुन्नस की और द्वेष की राजनीति यहाँ पे की है। और मुझे लगता है इतना घमंड रावण में भी नहीं था। सध्या अटी शर्तींवर राणा दाम्पत्य जामिनावर बाहेर आहे। विशेष म्हणजे कोर्टानं राणा दाम्पत्यानं अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही असंही म्हटलंय। त्यामुळे राणा दाम्पत्य पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। न्यायालयानं जरी राज्य सरकारला फटकारलं असलं तरी या प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली। त्यापूर्वी आपण राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय काय याच्यामध्ये तरतुदी आहेत त्यावर एक धावती नजर टाकूयात। हा कायदा काय सांगतो तर कायद्यानं प्रस्थापित केलेल्या शासनाच्या विरोधात विद्वेष, तिरस्कार अथवा विद्रोह पसरवणं किंवा तशा प्रकारचा प्रयत्न करणं म्हणजे राजद्रोह। भारतीय दंडसंहितेच्या 124 या कलमाखाली हा गुन्हा आहे। बोलण्यानं, लिखाणानं, चिन्हांचा वापर करून किंवा दृश्य हावभावाचा वापर करून तसंच इतर कोणत्याही मार्गानं किंवा तशा हेतूनं सत्तेच्या विरोधात केलेली कृती हा राजद्रोहाचा गुन्हा ठरतो। राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा आहे। 3 वर्षांपासून जन्मठेप आणि दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेची तरतूद यात आहे। आता असं आहे की न्यायालयाने काय टिप्पणी करायची हा न्यायालयाचा अधिकार आहे, परंतु पोलीस कुठलाही गुन्हा दाखल करत असताना त्याचा सगळ्याचा अभ्यास करूनच दाखल करत असतात। तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला जाब विचारलाय। न्यायालयानं जर का सरकारच्या कठोर आणि
अलोकतांत्रिक धोरणांचा आणि विरोधाचा आवाज बंद करण्यासाठी केलेल्या कृतीचा पर्दाफाश केलाय. लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आता माफी मागणार का, असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आज दिवसभर राज्याच्या राजकीय वर्तुळात कोर्टानं फटकारणं याची चर्चा होती. पण हे होत नाही तोच संध्याकाळी आणखीन एक बातमी आली, ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी पोहोचले. या दोघांमध्ये सुमारे 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती मिळते. मात्र अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भेटीमुळे आणि त्याला सकाळच्या निकालाची पार्श्वभूमी असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अर्थात ही सदिच्छा भेट होती असं कळतं. मुख्यमंत्री हायकोर्टाच्या जजला भेटायला गेले. कोण? मुख्यमंत्री. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विधी व न्याय खाते ते सांभाळत आहेत, प्रमुख सांभाळत आहेत. त्याच्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. तिकडे नेहमीच राजकीय बॅटिंग करणारे आणि विरोधकांना आपल्या बोलण्यानं फुलटॉस टाकून चितपट करणाऱ्या संजय राऊत यांनी आज मात्र जुन्नरच्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. यावेळेला शिवसेनेचे नेते सचिन अहिरही उपस्थित होते. एकापाठोपाठ एक आलेल्या अनेक बॉलना संजय राऊत यांनी कसे फटके लगावले तुम्हीच पहा. सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दाखवलेले आपल्याला सातत्याने बघायला मिळालेले आहे. अर्थात आज जुन्नरसह राज्यभरात चर्चा आहे ती संजय राऊत यांच्या मैदानावरच्या फटक्यांची. शब्दामध्ये त्यांनी मांडलेला आहे. निर्भीड पत्रकार सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून. पण केवळ मैदानावरतीच फटकेबाजी करून संजय राऊत थांबले नाहीत, कारण ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडेल अशा अनेक तारखा विरोधकांकडून देण्यात आल्या, मात्र त्या सगळ्या फोल ठरल्याचं राऊत म्हणाले. सरकार पडावं यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुद्धा सुरू असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. शिरूर लोकसभा मतदारसंघात आघाडी व्हावी यासाठी चर्चा होईल आणि पुढचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील असंही राऊत यांनी जाहीरपणे सांगून टाकलं. पत्त्याच्या बंगल्यासारखं ही महाविकास आघाडी कोसळून जाईल, अशा प्रकारे विरोधकांचं मत होतं. देव पाण्यात घालून बसले होते. तारखा न तारखा देत राहिले. 11 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, आता उद्या, आता कोणीतरी 1 जून हा शेवटची तारीख दिलेली आहे. आणि आता बातमी आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरुद्ध न्यायालयानं जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची. 2008च्या एका प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या न्यायालयानं राज ठाकरे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी केलंय. राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट. 2008च्या प्रकरणात कोर्टाचा आदेश. सतत गैरहजर राहिल्यामुळे अटक वॉरंट जारी. परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा राज ठाकरे हजर न राहिल्यामुळे न्यायालयानं हा आदेश दिला. राज ठाकरे यांना 6 जुलैपर्यंत कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबर 2008ला राज ठाकरे यांना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद बीड जिल्ह्याच्या परळीत सुद्धा उमटले. मनसे कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत बसचं मोठं नुकसान झालं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी परळीच्या ग्रामीण पोलीस स्थानकात राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 2009 मध्ये परळीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. तसंच राज ठाकरे यांना न्यायालयानं जामीनही मंजूर केला होता. पण या खटल्याच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे न्यायालयात सातत्यानं गैरहजर राहिल्यामुळे परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. राज ठाकरे साहेब यांनी परळी येथे येऊन कोर्टात
जामीन केली, परंतु त्यानंतर ते काही कधी आलेले नाहीत कोर्टामध्ये. त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनी वॉरंट निघालं होतं, त्यांनी रद्द करून घेतलं वॉरंट, परंतु राज ठाकरे साहेब आले नाही. त्याच्यामुळं त्यांना कोर्टानं पुन्हा वॉरंट काढलेलं आहे आणि सध्या ते परळी ग्रामीण पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर राज्यात अक्षरशः रान पेटवलं होतं. सुरुवातीच्या काळात मनसेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळालं. त्याच काळात एका प्रकरणात राज ठाकरेंना अटक झाली. मनसैनिकांनी राज्यभरात आंदोलन केलं. ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. खरं तर परळी कोर्टानं राज ठाकरेंना 13 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेशही दिलेत. पण त्यानंतरही ते न्यायालयासमोर हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी, बीड. तिकडे मुंबईमध्ये भोंग्यावरून झालेल्या मनसेच्या आंदोलनाच्या वेळेला पोलिसांसमोरून पळून जाणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. कारण काल गुन्हा दाखल झाल्यापासून देशपांडे फरार असून त्यांच्या ड्रायव्हरला मात्र अटक करण्यात आली. मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदींवरील भोंगा आंदोलन सुरू होण्याआधी दररोज वल्गना करणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे प्रत्यक्षात 4 मे रोजी पोलीस समोर येताच त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. त्यांच्या या फरार नाट्यादरम्यान महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या. ज्या गाडीतून संदीप देशपांडे फरार झाले त्या गाडीच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे. बेदरकारपणे गाडी चालवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून आतापर्यंत एकूण दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध मात्र सुरू आहे. पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष साळी आणि ड्रायव्हर या सगळ्यांच्या विरोधात कलम 308, 353, 279 आणि 336 अन्वये गुन्हा दाखल केलाय. दरम्यान संदीप देशपांडे यांनी आपण महिला पोलिसाला धक्काबुक्की केली नसल्याचा दावा केलाय. मी खोटं बोलीन, तुम्ही खोटं बोलाल, पण सीसीटीव्ही फुटेज खोटं बोलणार नाही, जे सन्मान्य राजसाहेबांच्या घराच्या बाहेर आहे. कॅमेरे खोटं बोलणार नाहीत. कॅमेऱ्यात कुठेही हे दिसलेलं नाहीये. तुम्ही आमच्या पाठी धावत होतात, आमच्या पाठी पोलीस धावत होते आणि त्यावेळेला पोलिसांचा धक्का लागला, हेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय. महिला पोलिसासोबत घडलेल्या या घटनेमुळे देशपांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलीस सध्या फरार असलेल्या संदीप देशपांडेसह संतोष धुरी यांचाही शोध घेत आहेत. दोघांनीही आपापले मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडथळा येतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका मांडली आणि पुण्यातले मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी वेगळी भूमिका घेतली. यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावर पाणी सोडावं लागलं. तेव्हापासून मोरे कायमच चर्चेत आहेत. पक्षावर नाराज नाही असं सांगणारे वसंत मोरे ऐन वेळेला गैरहजर राहतात. वसंत मोरे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आणि ते पक्षात राहणार की जाणार, पाहूयात एक खास रिपोर्ट. पुणे महानगरपालिकेत एकेकाळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते, पण आता ती संख्या केवळ 2 वर आली आहे. गेल्या काही वर्षात पुणे महानगरपालिकेत मनसेची पिछेहाट झाली. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर हे 2 नगरसेवक गेल्या वेळी निवडून आले होते. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर या दोन्ही नगरसेवकांची चांगलीच अडचण झाली आहे. त्यामागचं कारण म्हणजे त्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात असलेले मुस्लिम मतदार. राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरेंनी मात्र वेगळा सूर लावला होता. खरं तर गेले 2 वर्ष पुण्यात मनसे म्हणजे वसंत मोरे असं समीकरण बनलं होतं. हे पक्षातील इतरांना फारसं रुचलं नाही. निवडून न आलेल्या नेत्यांनी उचल खाल्ली आणि त्यांनी राज ठाकरेंकडे तक्रार केली. राज ठाकरेंनी तातडीनं वसंत मोरेंना पदावरून दूर केलं. त्यामुळे मोरे नाराज झाले.
त्यांनी पडत्या काळात पक्षाला साथ दिली होती. मोठ्या पक्षांकडून ऑफर असतानाही राज ठाकरे यांच्या प्रेमाखातर त्यांनी पक्ष सोडला नाही. ते ऑफर्स या पहिल्यांदाच नाही आहेत. मला 2019ला सुद्धा मला विधानसभेला ऑफर्स होत्या. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर अक्षरशः माझ्या चिंध्या केल्या माझ्या वार्डाच्या. पण मी पक्ष सोडला नाही. माझ्या मनात सुद्धा कधी पक्ष सोडण्याचा विचार आला नाही. की 5 तुकडे गेले माझ्या प्रभागाचे मला पाडण्यासाठी. अक्षरशः फक्त 4000 मतदान माझ्या मागे ठेवलं. पण मी मनसेतनंच उभं राहिलो. ते मागाशी जे होतं ना ते मतदान होतं सगळं की त्यांनी नाही तात्या हमारे पास मागताय. मशिदीवरील भोंग्यांविषयी वेगळी भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी भेटण्याकरता बोलावलं. त्यानंतर मोरेंनी ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेला हजेरी लावली आणि सगळं काही पूर्ववत झाल्यासारखं वाटलं. आपण पक्ष सोडणार नसल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं. पण त्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत अनेक नेत्यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. पण आपण राजमार्गावरच असल्याचं मोरेंनी ठणकावून सांगितलं. ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरे पुण्यात आले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण त्या बैठकीला मोरे गेले नाहीत. पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र त्यांनी हजेरी लावली होती. पुतणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन ते निघून गेले. पुन्हा एकदा तसंच घडलं. राज ठाकरे औरंगाबादच्या सभेला जाण्यापूर्वी 2 दिवस आधी पुण्यात दाखल झाले होते. पण त्यावेळेत वसंत मोरे काही ठाकरेंना भेटायला गेले नाहीत. तसंच ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादलाही गेले नाहीत. राज ठाकरेंनी भोंग्यांविषयी दिलेला अल्टिमेटम संपण्याआधीच मोरे तिरुपती बालाजीच्या दर्शनाकरता निघून गेले. पुण्यात आंदोलन झालं पण त्यात मोरेंची ताकद दिसली नाही. त्यामुळेच पुण्यातील मनसेच्या आंदोलनाला धार नव्हती. शुक्रवारी मोरे बालाजीच्या दर्शनाहून परतले. ज्यावेळेस तुम्हाला संघर्ष होत असतो, ज्यावेळेस तुमच्या मागं कुणी ना कुणी निंदा नालस्ती तुमची करत असतं, ज्या वेळेस तुम्हाला अशा अडचणी येत असतात त्यावेळेस तुम्ही समजा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. आणि तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतलं परंतु मी राजमार्गावरती आहे. वसंत मोरे हे पुणे महापालिका आणि शहरातील मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. पण मनसेतील दरबारी पुढाऱ्यांनी राज ठाकरेंकडे कागाळ्या करून त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुण्यात जनाधार असलेला मनसेकडचा एकमेव नेता अशी वसंत मोरेंची ओळख. पण गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता वसंत मोरे फार काळ मनसेत राहतील अशी शक्यता दिसत नाही. कदाचित आता मोरे योग्य वेळेची वाट पाहत असतील. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. काळच ठरवेल काय होतं ते पाहूयात. बोलूयात आणखीन एका बातमीकडे. या बातमीलाही मनसेचा अँगल आहे, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला शिवसेनेनं एक धक्का दिला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे माजी नगरसेवक गजानन पाटील आणि पूजा पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. महापालिका निवडणुकांच्या पूर्वी मनसेतून झालेल्या या इन्कमिंगमुळे शिवसेनेला उभारी मिळाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेक वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं होत आहेत आणि त्याचमुळे शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर अनेक लोकांनी विश्वास दाखवला. अनेक लोकांनी यापूर्वी देखील प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आज देखील या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा, नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आत्ताच माननीय पालकमंत्री साहेब बोलले की शिवसेनेमार्फत जे विकासाचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. खासदार साहेबसुद्धा जो हजारो कोटींची जी खासदार साहेबांची विकासाची जी कामं चालू आहेत त्याचा आम्हीसुद्धा आमच्या एरियासाठी लाभ घ्यावा. आज गेली 10-12 वर्षापासून सतत तिथली लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात, आम्हाला निवडून देतात. तर खासदार साहेबांकडनं आम्हाला खूप चांगलं याच्या पुढे सहकार्य होईल आणि आमचं जे निळजे लोढा हेवन, फक्त लोढा हेवन बोलतो आम्ही, पण तिकडे हेवनसारखं करण्यासाठी साहेब आम्हाला नक्की मदत करतील. येणाऱ्या काळामध्ये अजून
जे प्रवेश आहेत ते आपल्याला बघायला मिळतील नक्कीच, कारण की ज्या प्रकारे काम त्या भागामध्ये चालू आहे त्याला इन्फ्लुएन्स होऊन मला वाटतं हे सगळे नगरसेवक त्या ठिकाणी येत आहेत. विकास कसं आहे, अल्टिमेटली लोकांना विकास पाहिजे. आज ज्या प्रकारे राजकारण चालू आहे मला वाटतं त्याचं काही घेणं लोकांना नाही. लोकांना आपल्या घरी काय चालू आहे, आपल्या दारात काय, आपला रस्ता होतोय की नाही ह्याच्याशी घेणं देणं आहे आणि त्या प्रकारे ते डेव्हलपमेंट त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामुळे इकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक प्रवेश करत आहेत शिवसेनेमध्ये. पण असं असलं तरी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मात्र गंभीर आरोप केलाय. खोट्या केसेसचा दबाव टाकून मनसेचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश घडवून आणला जातोय असा आरोप त्यांनी केलाय. आमच्या काही केसेस MRTPच्या वगैरे काढून आम्हाला त्रास दिला जाऊ शकतो भविष्यात. त्यामुळे नाईलाजाने आम्ही त्या पक्षात जाणं आम्हाला भाग आहे. मी त्यांना बोललो की हा तुमचा सर्वस्वी तुम्ही विचार करण्यासारखा प्रश्न आहे, बाकी लोकांना माहिती आहे. परंतु या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करून आपला कोणी पक्ष वाढवत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी बाब नाही आहे. आपापला पक्ष प्रत्येकाने वाढवावा, खुशीने कोणी येत असतील घेत जावा. विचाराची लढाई विचारांनी लढायला पाहिजे, परंतु इथे तसं होताना दिसत नाही आहे. तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. भोंग्यांच्या मुद्द्यावरून अजितदादांनी राज ठाकरे यांना चांगलंच सुनावलंय. काही जण तर कधीतरी उगवतात, कधीतरी आठवण येते की चला आता खूप महिने झाले, वर्ष झाली, आपली सभा झाली नाही, चला कुठंतरी सभा करू. आजपर्यंत ज्या सभा केल्या हडप सरकारांनो नीट ऐका. सुरुवातीला आठवत आहे आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला टोल बंदी, टोल हटाव, 2-3 दिवस काहीतरी तिथं केलं. परत काय झालं, टोल चालूच राहिला ना. काही जण तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनमधले आहात. मागा असंच एका नेत्यांनी सांगितलं, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांनी महाराष्ट्र सोडा, चला चले जाव. तिकडं महात्मा गांधींनी 42ला चले जाव केलं, पण कोणाला, ब्रिटिशांना. ह्या पट्ट्यांनी भारतीयांनाच चले जाव केलं. काय झालं, सगळं कन्स्ट्रक्शन ठप्प झालं होतं की नव्हतं. ते मजूर राजस्थानचे, UPचे, बिहारचे गेल्यानंतर आपल्या इथं तशा प्रकारचा तेवढा कुशल कामगार आहे का, मजूर आहे का. शेवटी बांधकामं थांबली. काही वेळेस तिथं आमच्या मुंबईतल्या टॅक्सी ड्रायव्हरांना ठोकलं जातं. रिक्षा ड्रायव्हर जर बाहेरचे असतील तर त्यांना अडवलं जातं. खळखट्याक, कशाचं खळखट्याक, असलं काहीतरी बोलायचं. नवीन मुलांनाही ऐकायला, काय राव बोलतोय खळखट्याक. अरे कोणालाही बोलता येईल ना, पण ते बोलून वातावरण खराब करायचं आहे का वातावरण चांगलं ठेवायचं आहे, ह्याचाही विचार करा ना. ह्याच्यातनं आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का. आणि ते सगळं केलं, तेही वाया गेलं. काहींनी सांगितलं ज्यांना अयोध्येला यायचं त्यांनी पहिल्यांदा माफी मागा. आता कुणी मागायची, काय मागायची, त्यांचं ते ठरवतील, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. पण हे ज्या गोष्टी आहेत, हडप सरकारांनो, तुम्ही म्हणा, महाराष्ट्रातल्या जनतेने, माझ्या जिल्ह्यातल्या, शहरातल्या जनतेने, सगळ्यांनी शांतपणे विचार करा. हे कशा करता चाललंय, कुणा करता चाललंय. त्याच्यातनं आता ते भोंग्याचं नवीनच काढलं. आता काय झालं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं सकाळी 6 ते रात्री 10 परवानगी घ्यायची, त्याचा आवाजाची मर्यादा इतके ठेवायची, त्याच्याशिवाय चालणार नाही. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च, त्याची अंमलबजावणी करण्याचं म्हणल्यावर सगळ्याच लोकांना ती करावं लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांची जी श्रद्धास्थान आहे त्याला सगळ्यांनाच ते बंधन येणार. झालं, शिर्डीच्या साईबाबाची काकड आरती 5ला असती, बंद झाली म्हणजे आरती चालू आहे, लाऊडस्पीकर बंद झाला. विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या तिथंही त्या ठिकाणी आरती असती, लाऊडस्पीकर बंद झाला. हे ज्या काही गोष्टी करतात तुम्ही, काहीतरी लोकांना बरं वाटण्याच्या करता कारण नसताना 2 जातीमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण करायची, स्वतःचा काहीतरी राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करायचा, काहीतरी भगवे कपडे घालायचे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे
राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर राज्यातल्या अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक महत्त्वाची बातमी, जरा रिमोट बाजूला ठेवून सांभाळून बसा. कारण जर तुम्ही सर्वसामान्य ग्राहक असाल वीज वितरणचे आणि तुम्ही 1000 रुपयांचं जर का बिल भरलेलं नसेल तरीसुद्धा तुमचं विजेचं कनेक्शन तोडलं जातं. पण आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, संताप येईल. कारण जर का तुम्ही आमदार खासदार असलात तर मात्र तुम्ही 7 लाख रुपयांचं बिल भरलं नाही तरीही तुमच्या घरचा विजेचा पुरवठा तसाच सुरू राहील. तुम्ही एसीचा आणि पंख्याचा आनंद घेऊ शकता, कारण राज्यात मोठ्या संख्येनं खासदार आणि आमदार यांनी विजेचं बिल भरलेलं नसल्याची माहिती समोर येते. महावितरणनं अशा कोणत्याच आमदार खासदारावर कारवाई केल्याचं अजून तरी कोणी ऐकलेलं नाही. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्त्वाच्या आमदार खासदार मंत्री अशा 372 ग्राहकांनी, जे खरं तर वीज वितरणचे ग्राहक आहेत, त्यांनी कंपनीचे 1,27,00,000 रुपये थकवले आहेत. आणि यामध्ये कोण कोण आहेत त्याची माहिती तुम्ही एकीकडे स्क्रीनवर पाहताच आहात. महावितरणनं थकबाकीदार खासदार आणि आमदारांची जिल्हानिहाय यादी तयार केली आहे आणि ही यादी न्यूज 18 लोकमतकडे आहे. तुम्ही पाहता आहात कोणाचे किती पैसे विजेचे थकलेले आहेत. अपेक्षा आहे की हे पैसे लवकरच भरले जातील. आगामी महापालिका निवडणुकांचं रणशिंग लवकरच फुंकलं जाणार, कारण सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागलेले दिसत आहेत. त्यातच मुंबईत लवकरच आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभासुद्धा होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची येत्या 14 तारखेला BKCच्या मैदानात जाहीर सभा होणार आहे. शिवसेना यावेळेला प्रचंड शक्ती प्रदर्शन करेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा, भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांच्या फैरी, या सगळ्यांना उद्धव ठाकरे या सभेत उत्तर देतील अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर लगेचच म्हणजे दुसऱ्या दिवशी 15 मेला माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर जाहीर सभा असणार आहे. भाजपची ही दुसरी जाहीर सभा असेल. 1 मेला सुद्धा भाजपनं सोमय्या मैदानावर सभा घेतली होती आणि या सभेत महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल करण्यात येईल यात शंकाच नाही. मी माझा उत्साह वाढवायला चाललेलो आहे, कारण दमदार वाटचाल चालली असताना मला सुद्धा जरा हुरूप येतो, मला सुद्धा हुरूप होतो. कारण आता हळूहळू मी कार्यक्रमात सुरुवात केलेलीच आहे. 14 तारखेला जाहीर सभा घेतोच आहे. आणि किती दिवस हे नुसतं ऐकत बसायचं? करून एकदा काहीतरी थोडासा सवाल जवाब जो असतो, एक दुसरी बाजू पण असते, ती एवढे लोकांसोबत. मला खरं तर मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नव्हतं, पण आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे आपलं सगळ्यांचं स्वप्न होतं, बाळासाहेबांचं स्वप्न होतं, असं म्हटलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. मी आहे तोपर्यंत शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल आणि हे आपलं सगळ्यांचं स्वप्न असेल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. ते भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. आपले विरोधक तगडे असले तरी आपल्या पक्षाची भक्कम वाटचाल सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भगव्या झेंड्यामध्ये कोणताही वार झेलण्याची ताकद असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशातल्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. अरे ये भी दिन किसी ने, मैंने तो नहीं सोचा था कि 25 साल के बाद मेरी यूनियन नंबर 1 यूनियन बन जाएगी और मैं मुख्यमंत्री बन जाऊंगा. हाँ, एक सपना ही जरूर था, मेरी यूनियन नंबर 1 की बन जाए, ये सपना जरूर था. लेकिन मैं सिर्फ अपने बारे में कहूं तो मुख्यमंत्री बनना मेरा कभी सपना नहीं था. मेरा पक्ष का, मेरे पार्टी का, शिवसेना का मुख्यमंत्री बने, ये हमेशा सपना था, नहीं आज भी है, रहेगा. जब तक मैं हूं वो सपना रहेगा. और अगर सपना नहीं रहेगा तो हम नहीं रहेंगे. हे स्वप्न तर असलंच पाहिजे. मी जिकडे जाईन तिकडे मी म्हणजे मी नाही, माझा पक्ष हा नंबर 1च असला पाहिजे. आता काय झालेले राजकारणामध्ये
देशाचे शत्रू बाजूला पडलेत आणि पक्षाचे शत्रू कोण, त्यांचा सफाया करा. हे आताचं राजकारण एका घाणेरड्या पद्धतीने आणि दिशेने चाललेलं आहे. अशा वेळेला तुम्ही शिवसेनेचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन या क्षेत्रात नंबर 1 ची युनियन केली, ही संघटना बांधली. हे सगळे जे आपले विरोधी होते ते तगडे होते ते अशी कोणी नव्हते, काडी पैलवान कोण नव्हते. त्यांचं आव्हान मोडीत काढून तुम्ही केलं. जबाबदारी तुम्ही पेललीत, पण आता जबाबदारी वाढलेली आहे. मी आता बसताना अनिलला विचारत होतो की LIC ची ती जाहिरात आहे ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसं माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल विश्वास असला पाहिजे, माझ्या सेनेचा विश्वास असला पाहिजे कर्मचाऱ्यामध्ये की प्रत्येक हर कदम हम आपके साथ है. प्रत्येक कोणतीही कठीणाई येऊ दे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज जे समोर चित्र दिसतंय की ही खाजगीकरणाची खाज वाढायला लागलेली आहे. कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खाजगीकरण करणार कल्पना नाहीये. पण याही क्षेत्रामध्ये आता या LIC वगैरेचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे. काय भवितव्य, काय भविष्य, काय? तुम्ही कार्यक्रमाला आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करतो. दीप म्हटला की एक उजेड पडतो, पण इकडे भवितव्य जर अंधारात जाणार असेल तर मग आपल्या संघटनेचं काम महत्वाचं आहे. या सगळ्यांचा आवाज बनून कोण दुसऱ्या युनियनचे असतील पण ते सुद्धा आपलेच आहेत, म्हणून त्यांच्यासाठी न्याय हक्काची लढाई गेलीच पाहिजे. आणि आता एक महत्त्वाची बातमी, मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सगळ्यात मोठी कंपनी अर्थात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 22.5% वाढून 16,203 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा हा 13,227 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021-22च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 18,549 कोटी रुपये होता. अशा पद्धतीनं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची घोडदौड ही सुरूच आहे. आणि आता देशभरातल्या नागरिकांसाठी एक गुड न्यूज, खूप छान बातमी, कारण यंदा विक्रमी उष्म्यानं हैराण केलेलं असतानाच मान्सूनची गुड न्यूज येते. देशात पाऊस हा 10 दिवस आधीच दाखल होतोय. 20 किंवा 21 मे रोजी पाऊस केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. तसंच पुढच्या काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात सुद्धा मान्सूनची लवकर बरसात होईल असा अंदाज आहे. अरबी समुद्रात एंडसायक्लोन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाऊस लवकर केरळला धडकेल असा अंदाज आहे. आधी कडाक्याचं ऊन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिक काहीसे हैराण झाले होते. पण हवामान खातं आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेटचं म्हणणं आहे की गुजरात वगळता देशाच्या सर्व राज्यांमध्ये यंदा मान्सूनचा पाऊस हा चांगला असेल आणि तो 10 दिवस लवकरच भारतात दाखल होतोय. आणि आता एक राजकीय बातमी, भाजपचे दिल्लीतले नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी आज अटक केली. तेजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेवरून दिल्लीपासून हरियाणापर्यंत राजकीय खळबळ उडाली. तेजिंदर सिंग पाल बग्गा यांच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांचं पथक मोहालीला जाण्यासाठी हरियाणा मार्गे निघालं होतं. यावेळेला कुरुक्षेत्रात हरियाणा पोलिसांच्या पथकानं पंजाब पोलिसांना रोखलं आणि बग्गा यांच्या अटकेबद्दल बराच वेळ चौकशी केली. यानंतर दिल्ली पोलिसांचं एक पथक कुरुक्षेत्रातल्या ठाणेसर या पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि तिथे बग्गा यांना ठेवण्यात आलं होतं. आता दिल्ली पोलिसांचं पथक बग्गा यांच्यासोबत राजधानीला रवाना झाल्याची बातमी मिळते. त्यामुळे भाजप नेते तेजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेवरून 3 राज्यांच्या पोलिसांचे दावे वेगवेगळे आहेत. दिल्लीत पंजाब पोलिसांच्या विरोधात चक्क अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिकडे लष्कराच्या कडक कारवाईमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हतबल होऊ लागलेत. उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी म्हटलं की खोऱ्यातील दहशतवादी घुसखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली.
पण असं असलं तरीही सध्या सुमारे 200 दहशतवादी पाकिस्तानातून जम्मू काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. PTIशी ते बोलत होते. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं की जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांची संख्या कमी होते कारण त्यांना स्थानिक पाठिंबा मिळणं कमी झालंय. त्यांच्या अनुपस्थितीत आतापर्यंत 21 परदेशी दहशतवाद्यांचा भारतीय लष्करानं खात्मा केला. सुमारे 200 दहशतवादी भारत पाकिस्तानच्या सीमेवर बसून खोऱ्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण घुसखोरीची कोणतीही घटना घडू नये म्हणून भारतीय जवान सदैव अलर्टवर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. आपल्याकडच्या शासकीय कार्यपद्धतीमुळे सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण सर्रासपणे वापरली जाते आणि याचे अनुभव अनेकांना अनेक वेळेला नक्कीच आले असतील. पण बीड नगरपालिकेत कार्यपद्धतीमुळे नव्हे तर जुन्या वादाची खुन्नस म्हणून चक्क मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांचा मानसिक छळ केल्याचा आरोप होतोय. बीड नगरपालिकेत सध्या मूलभूत सुविधांची वानवा तर पाहायला मिळतीयच, शिवाय सगळीकडे दुर्गंधी आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. पिण्याच्या पाण्यासाठी तर शहरातल्या नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ आली आहे आणि या सर्व अडचणींसाठी स्थानिकांनी चक्क बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुटेंना जबाबदार धरलंय. बीड शहरामध्ये पाण्याची दुरावस्था आहे, नालीची दुरावस्था आहे, रोड नाही. जर आम्ही ह्या संदर्भात जर नगरपालिकेत उत्कृष्ट गुट्टे साहेब मुख्याधिकारी साहेब यांना भेटायला गेलो, ते आजपर्यंत आम्हाला ऑफिसमध्ये भेटलेले नाही. बीड शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. तशातच स्वच्छतेच्या नावानं तर बोंबच पाहायला मिळतेय. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, अर्धवट कामं यामुळे नागरिक त्रस्त झालेत. नाले तुंबल्यानं परिसरात तर श्वास घेण्यासही त्रास होतोय. नगरपालिकेला आपण तक्रार पण केली होती, नगरसेवकाला पण सांगितलं होतं, तरी पण नाली कोणी साफ केली नाही. तर मी स्वतः सहकार्याने JCB आणून नाली उकरत आहे. याशिवाय राज्य शासनाकडून मिळालेला स्वच्छता निधी खर्च तर झाला, बीड शहरात कुठेही महिलांसाठी स्वच्छतागृह नजरेस पडत नसल्यानं महिलांची कुचंबणा होतीये. मुख्याधिकारी वैयक्तिक भांडणामध्ये मशगूल असल्यामुळेच शहराकडे दुर्लक्ष होत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. शहरामध्ये एकही स्वच्छतागृह उपलब्ध नाही आहे. मार्केटमध्ये दिवसेंदिवस महिला तिथं व्यापार करण्यासाठी येतात, भाजी विकण्यासाठी येतात. सर्वसामान्य माणसू त्यांची हेळसांड होत आहे. पाण्याचे असन, मूलभूत आरोग्याचे प्रश्न असतील, या सर्व गोष्टींना माननीय मुख्याधिकारी हे जबाबदार आहेत. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर शहरातल्या प्रतिष्ठित डॉक्टरांनाही या मुख्याधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतोय. 20 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाची खुन्नस काढण्यासाठी मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली मानसिक छळ करत असल्याचा आरोप डॉक्टर मनोज मुंडे यांनी केलाय. तुम्ही पुढील अटी शर्तीचं पालन केलं तर तुम्हाला बांधकाम परवानगी दिली जाऊ शकते, असं त्यांनी हायकोर्टामध्ये दिलेलं आहे. मग 3 वर्षापासून मला ज्या विविध नोटिसा देत होते की बांधकाम पाडून टाका, हे फक्त मानसिक त्रास देण्यासाठी देत होते का? दरम्यान या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत मुख्याधिकाऱ्यांनी आपल्यावरचे आरोप धुडकावून लावलेत. नाही, असा कोणताही प्रकारचा वैयक्तिक वाद संबंधित अशी माझा नाही आहे. त्यामध्ये वादाचं कोणतं कारणच नाही आहे. त्यांनी जर नियमानुसार जर बांधकाम केलं असतं तर आम्ही त्यांच्या बांधकामाला काही अडथळा निर्माण केला नसता किंवा नोटीस इश्यू करून काही कारवाई केली नसती. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या या बेभरोशी कारभारामुळे डॉक्टर गुटेंना हटवण्यासाठी आपने कार्यालयासमोरच बेमुदत आंदोलन छेडलं. तसंच आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार यादी तयार करण्यासारखी महत्त्वाची कामं आहेत. यावेळेला मुख्याधिकारी नगरपालिकेचे मतदार असतील तर पारदर्शी कार्यप्रणाली पार पडणार नाही. त्यामुळेच निवडणूक आयोगानं त्या अधिकाऱ्याची बदली करण्याची अट टाकली आहे. बीडमध्ये मात्र या अटीचं पालन होताना दिसत नाहीये. तर हे वादग्रस्त मुख्य अधिकारी म्हणून पहिल्यापासून ओळखले जातात. या मुख्य अधिकारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर राहिले तर बीड शहरातील निवडणुका ह्या पारदर्शी होणार नाहीत असा आम्हाला शंका आहे, नाही तर खात्री आहे. हे येथील रहिवासी असल्यामुळे हे कोणत्या तरी एका पक्षाला मदत पोहोचू शकतात. ज्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या नगर परिषद हद्दीतील रहिवासी नसलेला CEO त्या ठिकाणी कार्यरत असला पाहिजे.
परंतु बीडचे शिव उत्कर्ष गुटे यांचं नाव, त्यांच्या पूर्ण परिवाराचं नाव एका वार्डात आहे आणि अशा परिस्थितीत अनेक तक्रारी झालेल्या असतानासुद्धा त्यांची इथून बदली अजून होत नाही. डॉक्टर गुट्टेंमुळे बीडमधल्या नागरिकांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झालेली आहे. कार्यकुशलता आणि विजननं महाराष्ट्राची मान उंचावणारे अधिकारी तुकाराम मुंढे हे बीडचेच. मात्र अशा कामचुकार मुख्याधिकाऱ्यांमुळे मुंढेंच्याच शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे या वादग्रस्त अधिकाऱ्यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यामध्ये वडमाऊली देवीचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. या देवीच्या यात्रोत्सवाचा हा खास रिपोर्ट. हजारो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेली वडमाऊली म्हणजेच वडजूआई हे एक निसर्गाचा अनोखा संदेश देते. बीड जिल्ह्यातील दहिपळ या गावामध्ये असलेली ही वडजू माऊली गेल्या अनेक वर्षापासून इथल्या भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. बीड जिल्ह्याच्या बालाघाटाच्या डोंगर रांगेत दहिफळ गावात वटवृक्ष वनात हे देवस्थान वडजू आईचं. भक्तांनी दिलेलं नाव वडमाऊली. वडाचं संवर्धन करतात त्या भक्तांवर हिची विशेष कृपादृष्टी असते असं मानतात. कोकणातून भक्तांसाठी वडजू आई दहिफळ्यात आली असं गावकरी सांगतात. चैत्र द्वादशीला या देवीचा यात्रा उत्सव सुरू होतो. 2 वर्षांनंतर या उत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. जत्रा फुल भरती, तर पातळ ऐकत्यात, नारळ ऐकत्यात, पुन्हा सवासनी येतात, सर 12 वाड्या येतात. 13 दहिफळांचं लय मुंबई पुण्यापासून माणूस येतं. माझी देवी लय पावती. दर्शन झालं नव्हतं त्यावेळेस आम्हाला करमत नव्हतं, पण आता दर्शन झालं तर आता एकदम प्रसन्न वाटतंय की असं वाटतंय की काहीतरी हरवलं होतं, आपण इथं नाही आलो तर. आमचे पूर्वज आम्हाला लहानपणी घेऊन यायचे आणि देवीचं महत्त्व पण सांगायचे आणि देवी नवसाला पावते आणि आम्ही नवस फेडायला पण इथं येतो. हे जागृत देवस्थान असून या देवी संदर्भात अनेक आख्यायिकाही आहेत. तो पालखी गावातून निघाले की मासे कलोनामधले पाण्यामधले शेव होतात, भुलतात. पालखी इथे येऊन टेकायला मासे मरून पडतात. 4 दिवस मासे मरून पडतात आणि पालखी इथून गावाकडे रात्रभर छबिना होऊन मिरवून गेली की पाठीमागे जिवंत होतात. या परिसरात पूर्वी घनदाट जंगल होतं आणि जंगलात बहुतांश वटवृक्ष होते. कालौघात ते कमी होत गेले. वडजू आईचं नाव त्यावरूनच पडल्यानं कुणीही वडाचं झाड तोडत नाही. किंबहुना दहिफळे गावानं 2000 वडाच्या रोपांची लागवड केली आहे. वडाच्या झाडाचा आणि देवीचा काहीतरी एक संबंध आहे आणि तो संबंध या देवीच्या रूपानं निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश पण या वडजू आईच्या माध्यमातून सर्वांना मिळत असतो. वडजू आईच्या यात्रोत्सवाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचं मोठं काम होत आहे. सोबतच महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या या यात्रोत्सवातून विविध प्रथा परंपरांचंही दर्शन घडतं. निसर्गाच्या संवर्धनाचा एक मोठा संदेश देणारी वडमाऊली आणि या यात्रेमधून वृक्ष संवर्धनाचा खूप मोठा संदेश दिला जातो. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. झाडं जगवा, झाडं वाढवा. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात मुंबईची प्रीतम बातमी घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा.